नमस्कार मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र राजेश चौधरी। मित्रांनो, चालू वर्षी द्राक्ष बागेची बरीच ग्राफ्टिंग झालेली आहेत आणि या वर्षी ग्राफ्टिंग फुटून येण्यास पण बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत। तर याचे काय कारण असू शकते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आता आपण माझ्या प्लॉटमध्ये उभा आहोत। साधारणतः एक 15 सप्टेंबरला आपण याची ग्राफ्टिंग करून घेतलेली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने झाडं पण फुटून आलेले आहेत। साधारणतः या एका प्लॉटमध्ये आपण रिपीट पुन्हा जे राहिलेले होते ते झाडं ग्राफ्टिंग करून घेतलेले आहेत। साधारण एक 985 झाडांपैकी एक 50 ते 60 झाडं आपण ग्राफ्टिंग करून घेतलेले आहेत, म्हणजे शिल्लक राहिलेले। त्यामध्ये आपल्याला एक 20 झाडांमध्ये असे फॉल्ट दिसलेला आहे, म्हणजे जवळपास 40च झाडं आपले खाली राहिले होते बिना फुटण्याचे। पण या जे फुटून आलेले जे झाडं आहे तर अशा ठिकाणी हिरवी फूट बाहेर आली आणि ते डोळा हा काल चांगला होता पण लगेच सुकून गेला। तर याचं काय कारण असू शकतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण जी काडी ग्राफ्टिंगसाठी आणतो त्यावेळेस ही काडी पूर्ण परिपक्व झालेली नसते। हिचा जो आतमधला जो गर असतो तो चॉकलेटी नसतो आणि जो सफेद कलरची काडी इथे म्हणजे सफेद जो गर असतो तीशी जर काडी आपण इथे ग्राफ्टिंग जर केली तर अर्थातच तो परिपक्व झालेली नसते आणि मग ते शूट फुटून आल्यानंतर इथं लगेच शेंडा तो लॉक झालेला असतो आणि बारीकच ते शेंडा असतो, त्याचे पानं छोटे छोटे शेंडा लॉक होऊन जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला झांतोचे स्पॉट देखील दिसत आहे। आणि इतर ठिकाणी जर आपण चेक केलं तर कुठं दिसत नाही, तर अर्थात त्याच्यामध्ये ताकद नव्हती आणि तिथे लगेच ते रोगाला देखील बळी पडला। तर याच्यामध्ये हे एक मुख्य कारण आहे। आणि जो दुसरे काही कारण आहेत मित्रांनो, जे ग्राफ्टिंगवाले आपण माणसं आणतो ते पूर्ण अनुभवी नसतात आणि यांच्यामध्ये जे काही 2-3 जण अनुभवी असले त्यांच्यामध्ये एक किंवा 2 माणसं ते नवीन माणसं शिकणारे मुलं आलेले असतात। तर आपल्याला अशा माणसांमध्ये गल्ल्यामध्ये देखील फॉल्ट पडलेला दिसतो। काही 3 गल्ल्या चांगल्याच फुटल्या, 2 गल्ल्या फॉल्ट म्हणजे त्यांच्यामध्ये काही झाडं फुटले काही फुटलेच नाही, असे देखील अडचणी येतात। तर अनुभवी माणसं टाकणं फार गरजेचं आहे ग्राफ्टिंगसाठी, नाहीतर फार अडचणी निर्माण होऊ शकतात मित्रांनो। साधारण जर आपण विचार केला तर 10 ते 20 वर्षांपर्यंत शेतकरी मित्र द्राक्ष बागा ठेवतात आणि जर हे झाडं जर खाली राहून गेले तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला उत्पादनाला देखील फटका बसतो आणि व्हेरिएशन होऊन जातं द्राक्ष बागेमध्ये। तर तिसरी गोष्ट अशी मित्रांनो, जी ग्राफ्टिंग करताना या ठिकाणी जे रूटस्टॉकचा जो डोळा असतो या गाठीवरती काप घालून आणि बऱ्याच ठिकाणी ग्राफ्टिंग करते असे चुकीच्या पद्धतीने ग्राफ्टिंगवाले, तर ते आपण ग्राफ्टिंग करताना लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांना सांगितलं पाहिजे। अशा ठिकाणी जो गाठीवरती गॅप राहून जातो आणि ज्यावेळेस ती साईन ही काडीचा समोरच्या काडीचा आपण साईन मॅच करायला जातो किंवा कॅलस मॅच होत नाही आणि त्या ठिकाणी जर गॅप राहिला तर त्या ठिकाणी अर्धवट जुळून जाते ती काडी आणि फुटून आल्यानंतर जागीच शेंडा लॉक असतो किंवा ते झाड ग्रोच होत नाही, पुढं त्याचा शेंडाच चालत नाही। या काही गोष्टी आपण या समजून घेतल्या पाहिजे आणि नीट निरीक्षण करून ग्राफ्टिंग करून घेतलेलं पाहिजे आणि काडी पण जी समोरून आणतो आपण ती पण चांगली असणं फार गरजेचं आहे आणि रूटस्टॉक हे पण चांगलं असणं गरजेचं आहे। रूटस्टॉकच्या ज्या काड्या आपल्या त्या पण एकदम व्यवस्थित पक्वतेच्या असणं फार गरजेचं आहे। बरेच काही जण म्हणतात की हिरवी काडी लवकर फुटते आणि त्याच्यावरती ग्राफ्टिंग केलं पाहिजे, तसं नाही मित्रांनो। ती काडी फुटते 100%, पण त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते शूट जे ग्रो होत नाही, ते झाड खूप अडचणी येतात। आता समजा ह्या झाडावरती आपण जर विचार केला तर इथे ही जी काडी ही रूटस्टॉकची एकदम बारीक आहे आणि हिचा शेंडा फुटली ही ग्राफ्टिंग, पण हिच्या शेजारी जी दुसरी काडी एकदम चांगल्या साईजची काडी आहे आणि हिच्यावरती ग्राफ्टिंग केलेली ही काडी पण एकदम भारी आहे आणि हिचा तुम्ही शेंडा बघू शकता किती चांगल्या पद्धतीने ग्रो झालेला आहे। अर्थातच जर रूटस्टॉक आपलं चांगलं असलं, त्याची खाली मुळी डेव्हलप जर चांगली व्यवस्थित असली तर निश्चितच ते झाडावरती आपल्याला फायदा दिसतो आणि अशा पद्धतीने काम केलं तर निश्चित फायदा होईल मित्रांनो। तर चला, तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।